चरित्र जरी आपल्याला टीव्हीच्या सिरियलच्या आणि सिनेमाच्या माध्यमातून अनेक व्याख्यानातून समजलेलं असेल, व्हिडिओच्या क्लिप मधून समजलेलं असेल, तरी सुद्धा एक गोष्ट स्वतःला विचारून तपासून पहा की ज्या ज्या क्षणाला छत्रपती संभाजी महाराजांच्या अलौकिक आणि असीम बलिदानाची कथा तुम्ही ऐकाल, चित्र तुम्ही पाहाल किंवा वाचाल, त्यावेळी तुम्हाला निश्चितपणे असं जाणवेल की अजूनही असं वाटतं वाचताना की संभाजी महाराजांचं सुतक आजही आमच्या मनामध्ये. दुःख वेगळं माझ्या बांधवांना, पण सुतक का म्हणतो? सुतक कोणाला असतं? जी भावकी असते आणि सगळे सोयी असतात त्यांना सुतक असतं. जो आपला वाटतो त्याचं सुतक पाळलं जातं, जो माझा आहे त्याचं सुतक पाळलं जातं. तर संभाजीराजांचा मृत्यू हा 350 वर्षापूर्वी जरी झालेला असला, 1689चा त्यांचा जरी मृत्यू बलिदान असलं त्यांचं, एवढा कालखंड जरी गेला तरी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक मनामध्ये संभाजी महाराज हा माझा आहे असा भाव निर्माण होतो. म्हणून ते सुतक आजही आम्हाला आमचं वाटतं. आज जीवनाचं सर्वोच्च बलिदान, सर्वोच्च त्याग त्या महाराष्ट्राच्या तर भारताच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या वाट्याला जेव्हा आला, तेवढ्या उंचीचा त्याग महाराष्ट्रात दुसऱ्या कोणाच्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये आलेला नाही. वय किती मिळालं संभाजी महाराजांना? माझा आजचा मेसेज आहे माझ्या बाबतीत की जेवढा काळ आपण जिवंत असतो ते आपलं वय असतं, आणि जेवढा काळ आपण लोकांच्या लक्षात राहतो ते आपलं आयुष्य असतं. त्यामुळे ज्यावेळी आपण आपल्या आई वडिलांच्या किंवा वरिष्ठांच्या पाया पडतो, त्यावेळेला आपल्याला आशीर्वाद दिला जातो, आयुष्यमान भव. फक्त ते आयुष्यमान भव शब्दाचा अर्थ नेमका कसा घ्यायचा हे या दोन चरित्रातून आपल्याला समजतं माझ्या बांधवांनो. आता बघितलं ना, छत्रपती शिवाजीराजांचं वय किती आहे? 50 वर्ष. संभाजीराजांचं वय किती आहे? 32 वर्ष. मुक्ताबाईचं वय आहे 12 वर्ष. विश्वमाऊली ज्ञानदेवांचं 22 वर्ष. आद्यगुरु शंकराचार्य 32 वर्ष. स्वामी विवेकानंद 39 वर्ष. विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्ष. छत्रपती शिवाजीराजे 50 वर्ष. नाथ महाराज 52 वर्ष. ही यांची वय आहे. पण संभाजीराजांचं आणि शिवाजीराजांचं आयुष्य किती आहे? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे आणि जोपर्यंत या पृथ्वीवर मानव जात शिल्लक आहे, तोपर्यंत शिवाजीराजांचं आणि संभाजीराजांचा आयुष्य हे लक्षात ठेवा. म्हणून 1680 ला शिवाजी महाराजांचा देह जाऊन आणि 1651 ला संभाजी महाराजांचा देह जाऊन आजही त्यांच्या नावापुढं कोणीही कैलासवासी, स्वर्गवासी लिहित नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला कुठल्या पुस्तकात वाचायला मिळणार नाही, तुम्हाला कुठल्या चौकात वाचायला मिळणार नाही, पत्रिकेमध्ये असं कुठे पाहिलं का कैलासवासी शिवाजीराजांचा शुभाशिवाय, कैलासवासी संभाजीराजे शब्द वाचलाय का कुठं? का नाही वाचला? याचं कारण त्यांचं आयुष्य संपलेलं नाही. लक्षात ठेवा. ज्यांचं आयुष्य संपतं त्यांच्या नावापुढे ते शब्द येतात. म्हणून स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी हे शब्द त्यांच्या नावापुढे लागले जातात. दुर्लभ मनुष्य देहो देहम क्षण पुराहा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. हा श्रीमद भागवतातला जगप्रसिद्ध श्लोक आहे. उद्भवते होतो पुढे हा श्लोक काय सुचवतो आपल्याला? हा श्लोक आपल्याला असं सुचवतो की माणसाचं आयुष्य माणसाला दुर्लभ आहे मिळताना, आणि आयुष्य मिळालं तरी ते क्षणभंगूर आहे, फार कमी वेळापुरतं मिळालेलं आहे.
आणि त्याच्या पुढचा जो श्लोकाचा उत्तरार्ध आहे तो यांनी जगलेला आहे. तो असा आहे, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. म्हणजे देव स्वरूप होणं, देवाचं आवडतं होणं, समाजाचं आवडतं होणं अतिशय अवघड आहे. तर आपण ज्या घरात जन्मालो, ज्या मातीत जन्मलो, मी तर असं म्हणतो माझ्या बांधवांना, आरक्षणाचा फायदा आपल्याला मिळो अथवा न मिळो, ती आपली लढाई ती चालत राहणार आहे आणि आपण मिळवल्याशिवाय ते राहणारही नाही. आपल्यासाठी शिवरायांचा, शंभूरायांचा आदर्श घेऊन आपल्या घरावर विस्तव ठेवून प्राणपणानं लढणारी आजही माणसं आपल्या समाजामध्ये तयार होत आहेत. पण एक गोष्ट मात्र निश्चित लक्षात ठेवा, आमची पिढी गेली, आरक्षणाचा लाभ आम्हाला मिळावा नाही, आमच्या पुढच्या पिढीला मिळेल. पण एक निश्चित सांगतो माझ्या बांधवांनो, ज्या वेळेला आपल्याला आरक्षणाचा लाभ मिळावा नाही असं वाटतं, त्या क्षणाला ज्या शंभूराजांचं चरित्र, शिवरायांचं चरित्र, महाराज जिजाऊंचं, वीरभद्रकाली ताराराणींचं चरित्र, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, येसाजी कंक, कृष्णाजी कंक, हंबीरराव मोहिते यांचे चरित्र ज्या वेळेला वाचतो ना माझ्या बांधवांनो, माता भगिनींनो, त्यावेळेला वाटतं अरे आज नाही, पुढच्या अनंत पिढ्या जरी आम्हाला त्रास झाला तर या मातीत आणि या जातीत आम्ही जन्माला आलो, आमच्या आयुष्याचं हजारो जन्माचं पुण्य आहे. लक्षात ठेवा, शिवाजी राजांच्या महाराष्ट्रात जन्माला येणं सामान्य बाब नाही, संभाजीराजांच्या महाराष्ट्रात जन्माला येणं सामान्य बाब नाही. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, मी नेहमी माझ्या व्याख्यानामध्ये बोलतो, सामान्य माणसासाठी एक सिद्धांत आहे, एक पिढी कमवते, दुसरी बसून खाते आणि तिसरी विकून खाते. हे सामान्य माणसाचे सिद्धांत आहे. आज तुम्ही शेतकऱ्यामध्ये बघा, ज्या बापानं कमवलं त्याची पोरं बसून खात आहेत आणि जो बसून खातोय त्याची पोरं विकून खात आहेत. हा सिद्धांत इथं लागू होत नाही. शहाजीराजे आपली भूमी सामान्य नाही, इंदापूर मूळ जागिरी आहे, मालोजीराजांची बलिदान भूमी आहे. वयाच्या 5व्या वर्षी ज्यांना इंदापूरची जहागिरी मिळाली ते शहाजीराजे, त्यांची मूळ जहागिरी. जबाबदारी पडली वयाच्या 5व्या वर्षी, तर 35व्या वर्षी ज्यावेळी मालोजीराजे शहीद झाले इंदापूरमध्ये, त्यावेळेला 5 वर्ष होते शहाजीराजांचं. शहाजीराजे ज्या वेळेला 22 वर्षाचे झाले त्यावेळेला अखंड हिंदुस्थानचं राजकारण ते एकाच पुरुषाभोवती फिरलं. कधी प्रसंग आला तर वडापुरीमध्ये फक्त शहाजीराजांच्यावर बोलीन, कारण त्यांच्यावर ना पिक्चर निघाला, ना कादंबऱ्या निघाल्या, ना सिरियल निघाल्या. शहाजीराजे ज्या वेळेला आपल्याला कळतील त्यावेळेला बाप काय होते शिवाजीराजांची आपल्याला कळेल. 12 भाषेचं पंडित होते शहाजीराजे, नुसत्या बोला लिहायला शिकायला येत नव्हत्या. बाप वयाच्या 12व्या वर्षी सगळी जबाबदारी पुणे जहागिरीची शिवाजीराजांच्यावर टाकली शहाजीराजे. वय वर्ष 12 आणि वयाच्या 8व्या वर्षी शिवाजीराजांनी संभाजीराजांच्यावर जबाबदारी टाकली. वय लक्षात ठेवा, शहाजीराजे 5 वर्ष, शिवाजीराजे 12 वर्ष, संभाजीराजे 8 वर्ष. 8व्या वर्षी औरंगजेबाचे मनसबदार होते आणि 8व्या वर्षी पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले देईपर्यंत स्वराज्यासाठी एकुलता एक राजपुत्र या छत्रपती शिवाजीराजांनी दावा बांधला. आपल्या मुलाला संकटाचा सामना करायची सवय नसते, एक लक्षात ठेवा. का बरं संभाजीराजांच्या लढाईत 128 लढाईत एकही पराभव नाही संभाजीराजा, एकही पराभव नाही. त्याच्या पुढे जाऊन आहे का, संभाजीराजांच्या जीवनात एकही तह नाही. एवढी ताकद संभाजीराजांच्या जीवनामध्ये कधी, तुम्हाला माहिती आहे वजन किती होतं संभाजीराजांचं? संभाजीराजांचं वजन होतं 120 किलो. उंची किती होती माहिती आहे? 6.25 फूट. शिवाजीराजांची 5.5 फूट होती. शहाजीराजांची उंची शिवाजीराजांपेक्षा जास्त होती, पण संभाजीराजांची उंची होती 6.25 फूट. संभाजीराजांची ताकद आहे का,
जागेवरून 15 फूट छलांग मारण्याची किंमत संभाजीराजांकडे होती. युद्धशास्त्रातली कुठली कला अशी नव्हती जी संभाजीराजाला येत नाही. पण नुसती कला नाही माझ्या बांधवांनो, तर त्या कलेत ते सर्वोच्च होते. 42 दिवस अतोनात हाल होत असताना सुद्धा संभाजीराजांच्या डोळ्यात एक थेंब पाणी आलं नाही. का आलं नाही? त्याचं कारण मी तुम्हाला उत्तर टाकतो. पण वयाच्या 8व्या वर्षी संभाजीराजांना ज्या वेळेला मनसबदार केलं, पुरंदरच्या काळानंतर बुद्धी काय होती बघा. माझं एक अजून वाक्य असतं माझ्या व्याख्यानामध्ये, नेहमी बोलतो मी की पैलवान जर बुद्धिमान असला तर इतिहास घडतो. पैलवान जर बावळट असला ना तर गुंड म्हणून त्याचा कोणी वापर करतो. आणि बुद्धिमान माणूस निवडत असला तर त्याला मिळवलेली इस्टेट कोणी हिसकावून घेऊन जातं. पैलवान बुद्धिमान असला तर इतिहास घडतो. संभाजीराजे पैलवान होते. त्यांची उंची सांगितली, तुम्हाला त्याचं वजन सांगितलं, त्याचं शौर्य सांगितलं, त्याचा पराक्रम सांगितला. बुद्धी आहे का? वयाच्या 8व्या वर्षी संभाजीराजांना 5 भाषा लिहिता बोलता वाचता येत होत्या. पुरंदरच्या काळानंतर ज्या वेळेला शिवाजीराजांना आग्र्याला जावं लागलं, संभाजीराजे 5,000चे मनसबदार असल्यामुळे शिवाजीराजांना ज्यावेळी नजर कैद झाली आणि पुढं अस्सल कैद झाली. सुरुवातीला नजर कैद आहे, कधीतरी जाऊन आग्र्याचा किल्ला बघा. शिवाजीराजे संभाजीराजे कळतात आपल्याला आग्र्याला. 8व्या वर्षी संभाजीराजांची बुद्धी आहे का माझ्या माता भगिनी बांधवांनो? वयाच्या 8व्या वर्षी ज्या वेळेला आग्र्याला गेलं, 9वं वर्ष सुरू झालं आणि शिवाजीराजांना मारण्याचा निर्णय झाला. फौलाद खानाचा 5,000चा पहारा होता आणि एक दुसरा सरदार त्या फौलाद खानाच्या बरोबर एक राजअंदाज खान होता. त्याच्या कर्वे मारायचा निर्णय झाला होता, पण तो काही काळाला पुढे ढकलला गेला. पण फिदाई खान नावाचा एक सरदार होता, त्याचा वाडा तयार झाला होता आणि नव्या वाड्याचं उद्घाटन शिवाजीराजांना त्या ठिकाणी येऊन मारून करून त्याचं उद्घाटन करायचं. ज्या रात्री शिवाजीराजांना हा निरोप मिळाला तर संभाजीराजे मनसबदार असल्यामुळे संपूर्ण आग्र्यात फिरत होते. शिवाजीराजे ज्या वेळेला नजर कैद झाले, काही काळ औरंगजेबाच्या वजिराला, औरंगजेबाच्या सेनापतीला, औरंगजेबाच्या सरदारांना शिवाजीराजे नजराने वगैरे पाठवतो. औरंगजेबाने पुढे तेही बंद केलं, कारण हे सरदार शिवाजीराजाबद्दल चांगलं बोलू लागले, त्यामुळे त्याने बंद केलं. पण शिवाजीराजावर जेवढे औरंगजेबाची एक राजकन्या मुलगी चिरतोंनीस ही फिदा झाली आणि औरंगजेबाला कळालं की आपल्या घरातच शिवाजीराजांना मदत करणारी एक व्यक्ती तयार झाली. तिथून पुढे मात्र शिवाजीराजांना कोणालाही भेटायचं बंद केलं आणि शिवाजीराजांच्या कैदेमध्ये माणसाला माणूस चिटकून इतकी कडक पहारा लावला. ज्या दिवशी शिवाजीराजांना मारायचं त्याच्या आदल्या रात्री संभाजी महाराजांची 9व्या वर्षाची बुद्धी आहे का तुम्हाला सांगतो. शिवाजीराजांचा सुटून जायचा प्लॅन जो केला शिवाजीराजांनी, तो इतिहासाला ज्ञात नाही. हे पेटारे वगैरे जे दाखवतात ना टीव्हीला, हेही सगळे ज्याचे त्याचे अंदाज आहे. शिवाजीराजे कसे सुटले हे इतिहासाला ज्ञात नाही. त्याच्या पुढे जाऊन ऐका, शिवाजीराजांनी संभाजीराजांनी पहिला मुक्काम कुठे केला हे इतिहासाला माहित नाही. आणि 22 दिवसात शिवाजीराजे राजगडावर जे पोहोचले, त्याने कुठं घोडी बदलली, कुठं जेवण केलं, कुठं झोपले, कुठं त्यांचं अवतार म्हणजे जे कपडे होती ते बदलून वेगवेगळे त्यांनी ढोंग केली, त्याचं कुठलंही ज्ञान इतिहासात लिखित नाही. त्याचं कारण बरं नाही, हे गुप्त आहे.
पण संभाजीराजांच्या बाबतीत असा विषय होता की संभाजीराजे औरंगजेबाच्या जनानखान्यात फिरतो. म्हणजे औरंगजेबाच्या सगळ्या बेगमा संभाजीराजाला गोड बोलवत होत्या, खाऊ घालत होत्या. संभाजीराजांना उर्दू उत्तम येत होतं, संभाजीराजांना भोजपुरी उत्तम येत होतं, संभाजीराजांना संस्कृत उत्तम येत होतं आणि संभाजीराजांना राजदरबाराचा रीतिरिवाज पूर्ण माहित होता. त्यामुळे शिवाजीराजांना काही झाल्यानंतर तिथून निघायचं कसं ही जेव्हा युक्ती चालू होती त्यावेळेला 9व्या वर्षाच्या लेकराला काय ज्ञान असावं, कल्पना करा बुद्धी काय होती या. त्यामुळे 32 वर्षाचा विषय हे करोडो वर्ष पुरणींच्या कर्तृत्वाचा माझ्या बांधवात. हे कसं होतं ऐका. शिवाजीराजे काही झाल्यानंतर बाहेर फिरायचं ना, बाहेरची बातमी हात नाही, आतली बातमी बाहेर नाही, जायचं कुठं माहित नाही. पण एकदा कुंभाराच्या आळीतून फिरत असताना घोड्यावर संभाजीराजांचे संरक्षक बरोबर असताना एका कुंभाराचा डेरा घेत असताना त्या कुंभाराच्या तोंडातून मावळाचा शब्द बाहेर पडला. मराठी शब्द बाहेर पडल्यानंतर संभाजीराजे चमकले. मुस्लिम सरदार त्यांच्या बरोबर ते परत जाऊन गेले, ते जागेवर पोहोचले. मुस्लिम सरदार जागेला गेल्यानंतर संभाजीराजांनी घोडा फिरवला 9 वर्ष वय आणि संभाजीराजे त्या कुंभाराच्या घरात आले. आणि कुंभाराच्या घरात आल्यानंतर संभाजीराजांनी आपल्या अंगठ्या काढल्या, सगळ्या हातातल्या अंगठ्या काढल्या आणि कुंभारजवळ ठेवल्या. ओळख करून दिली, मी शिवपुत्र शंभू. आणि सांगितलं माझं एक काम आहे तुमच्याकडे. त्यावेळी सांगा राजे काम काय आहे. तर त्या कुंभाराला असं सांगितलं की असे पटांगण दाखवलं 2 फणांग अंतरावर आणि उद्यापासून हे सगळं धन घ्या, अजून लागलं तर देतो, की तुम्ही तिथं भट्टी पेटवा. दिवसा ज्या वेळेला भट्टी पेटवाल त्यावेळेला त्या ठिकाणी धूर दिसला पाहिजे आणि रात्री ज्यावेळी भट्टी पेटवाल त्यावेळी त्या ठिकाणी आगरी दिसला पाहिजे. अशी जागा दाखवली की जी आग्र्यातून सहजासहजी नजरेत येईल. संभाजीराजांची बुद्धी. आणि ज्या रात्री शिवाजीराजे बाहेर पडले, शिवाजीराजे सुटण्याची वेळ आहे पहाटे 5 वाजता. हे पेटाऱ्यातून नाही गेले शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी हिरोजी फर्जनचा डमी वापरला. ते नुसता झोपाय पुरता नाही. हिरोजी फर्जनला सांगितलं होते 15 दिवस अगोदर की रोज पहाटे 5 वाजता आपण फिरायला जायचं, मॉर्निंग वॉक. आणि सगळ्याला सलाम 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 करत हिरोजी फर्जन जायचा. तो परत येईपर्यंत ती ड्युटी अशी होती सैनिकांची, सकाळी 6 ते रात्री 6 आणि दुसरी ड्युटी रात्री 6 ते सकाळी 6. तर पहिले पहारेकरी 6 ला निघून जायचे आणि दुसरे पहारेकरी 6 वाजता ज्यावेळी यायचे त्यावेळेला हिरोजी फर्जन सगळ्याला सलाम करत परत यायचे. 4-5 दिवसांनी शिवाजीराजांनी हिरोजी फर्जनचे कपडे घातले आणि सलाम सलाम करत परत बाहेर पडले. परतही आले. शिवाजीराजांना कोणी ओळखलं नाही, तोपर्यंत हिरोजी फर्जन झोपलेले. ज्या दिवशी शिवाजीराजे आग्र्याच्या सुटकेतून पळाले त्या दिवशी शिवाजीराजांनी हिरोजी फर्जनचे कपडे घातले, हिरोजी फर्जनला झोपवला. आणि कधी कधी शिवाजीराजांच्या आलटून पालटून वेळा बदलल्या. कधी कधी सकाळ उठून 6च्या पुढे पण फिरत जात होते मधून. म्हणजे कुठल्याही वेळेला फिरायला जायची सवय त्या पहारेकऱ्यांना लावली. आणि शिवाजीराजांनी 6 वाजता 5 वाजता उठून हिरोजी फर्जनचे कपडे घालून निघून गेले. ते परत आलेच नाही. पहारा बदलला. पहारेकऱ्यांनी पाहिलं शिवाजीराजे झोपलेले, कारण हिरोजी फर्जन हातात कड घालून झोपला होता, शेजारी जिरोटोप होता. पहारेकरी निघून गेले. हिरोजी फर्जन तिथं गाद्या अंतरल्या, कडक गादीच्या वर दिसेल असं केलं, माणूस झोपला असं पूर्ण झाकून ठेवलं आणि पायाजवळ मदारी मेहताना दाबत बसवलं. आणि हिरोजी फर्जन स्वतःचे कपडे घातले आणि तो सकाळी फिरायला गेला. तो जो गेला तो परत आलाच नाही. शिवाजीराजे पहाटे गेले, ते आलेच नाही. पण ते जाताना शिवाजीराजांनी नेमकं कुठं जायचं याचा नकाशा जो होता ना तो संभाजीराजांनी काढून दिला होता. वय किती? 9 वर्ष. आणि अचूक 9व्या वर्षी नकाशा काढून दिला. संभाजीराजे अगोदर पोहोचले होते. पहाटेची वेळ. शिवाजीराजे पोहोचले. दोघं
शिवाजीराजांनी मुक्काम केला. इकडे प्रकार असा झाला, हिरोजी भजन बाहेर पडले, ते तसेच गेले, परत आलेच नाही. 9 वाजता शिवाजीराजांनी नाश्ता केला का बघायला, काही सेवक आकारे ते पाऱ्यावरले. त्यावेळी हिरोजी भजन निघून गेला होता. मदारी मित्र पाय दाबत होता, पाय कसल्या गाद्यात दाबत होता. आणि दाबताना तो एवढाच म्हटला, फक्त आवाज करू नका, रात्रभर झोप लागलेली नाही, डोकं दुखतंय, सर्व भावच करतंय. ते निघून गेलं, झोपलंय, पाय दाबतंय. 12 वाजता जेवायची वेळ आली, जेवायची इच्छा नाही, खूप डोकं दुखतंय, आत्ता डोळा लागला. 4 वाजता आला, मी आता जाऊन दवा घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही उठवू नका. काय सांगितलं? मी दवा घेऊन येतो, तोपर्यंत उठवू नका. शिवाजीराजांना जाताना हिरोजी भजनच्या वेशात गेल्यामुळं बरोबर त्यांचे सगळ्यात प्रिय गोष्ट एक होती, ती विसरली होती. ती कोणती माहिती आहे? कोणाला? शिवाजीराजांच्या नित्य पूजेत एक शिवलिंग होतं, स्फटिक शिवलिंग. ते स्फटिक शिवलिंग शिवाजीराजे मोहिमेवर लढायला जाताना आपल्या बरोबर वागत होते. आणि सकाळी उठल्यानंतर त्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात होती. ते आजही तुम्हाला प्रतापगडाच्या भवानी मातेच्या मूर्तीच्या समोर ठेवलंय, बघायला दर्शन घ्या कधीतरी. रोज शिवाजीराजांच्या शिवलिंगाचं दर्शन घेतले. ते मदारी मेहतानं झोळीत टाकलं आणि मी दवा घेऊन येतो म्हणून तो निघून गेला. तोही परत आला नाही. संध्याकाळी 8 वाजले. 8 वाजले तो झोपलेलाच आहे. 8 माणूसच नाही, खड्डा पडला फौलाच्या खालच्या पोटात. ताडकनात जाऊन बघतो गाद्या, कसा गेला, कुठे गेला, त्याची बोबडी वळली. आणि इकडे एक गोष्ट संभाजीराजांची बरं, ती फळक काय नाही सांगायचा, ते शिवचरित्राचा विषय आहे, त्यांची बुद्धी सांगायची. संभाजीराजे शिवाजीराजे ज्या वेळेला मथुरेमध्ये गेले, ते रघुनाथ पंताचे मेवणे होते, ते ब्राह्मण होते. विनाकारण ब्राह्मणांना दोष देऊ नका माझ्या बांधवांना. संभाजीराजांच्या चरित्रामध्ये ब्राह्मण दोष नाही, ज्यांनी चुका केला त्याला शिक्षा दिली त्यांनी. पण या ब्राह्मणांनी शिवाजीराजांनी सल्ला दिला शंभूराजांना, हे जसं करतील तसं करा. मग शिवाजीराजांनी सांगितलं, यांची डोक्याचे केस काढा, फक्त एक शेंडी ठेवा, त्यानं गोल टक्कल बंद केली असं दाखवा, गळ्यात जानवा घाला, त्यांना ते सोहळं नेसवा. शिवाजीराजांनी सगळं सोहळं नेसायला. आणि रात्री 12 वाजता मध्यरात्री शिवाजीराजे उठले आणि म्हणले, आम्ही आता पुढे जातो, शंभूराजे आम्ही तुम्हाला 2 महिन्यांनी माणूस पाठवून देतो, त्याच्याबरोबर या. 4 महिने कैदेतले शिवाजीराजे. जीव वाचलाय, वय 9 वर्ष वय आहे, आई वारलेली आहे, आपल्या ओळखीचा माणूस नाही, बोलायला माणूस नाही, त्याकडे बुद्धी आहे का? कडकडून किती मारली शिवाजीराजांना संभाजीराजे. आणि काय म्हणते माहिती का? आबासाहेब, आम्ही तुमच्या बरोबर घोडा करतो, आबासाहेब तुमच्या बरोबर तलवार चालू, आबासाहेब तलवार गरीब आला तर आम्ही तलवारीमध्ये उडू. आम्ही आबासाहेब, आम्ही तुम्हाला अन्न मागणार नाही, आबासाहेब आम्ही तुम्हाला पाणी मागणार नाही, पण आबासाहेब आम्हाला एकट्याला घेऊन जाऊ नका, आम्हाला घेऊन जा. कडकडून मिठी मारली शिवाजीराजांना. खाळ 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 शिवाजीराजे रडायला लागले. स्वतःचे डोळे पुसले, शंभू बाळाच्या डोक्यावर हात फिरवला. त्या ब्राह्मणाची 2 मुलं खाली बसली होती. शंभू बाळाला सांगितलं, बाळा आपण दोघे जर बरोबर दिसतो तर संशय येईल, आपण पकडले जाऊ, आणि आपण पकडले गेले की मारले जाऊ. तुम्ही या लेकरांसारखं राहा, ती लेकरं जशी करतात तसंच वागा, तुम्ही राजासारखं वागू नका, निश्चिंत व्हा, आम्ही तुमच्यासाठी माणसं पाठवून देतो. मिठी मारलेलं हात शिवाजीराजांनी या 9 वर्षाच्या बाळाचा सोडताना काय घालून झाले असतो, बापल्या कसा कल्पना करा. सोडले, शंभू बाळांना अश्रू पुसले. सकाळ झाली, शिवाजीराजे फरार झाले. त्यामुळे गावाचा सगळा अधिकार, गावात कोण एंट्री करतो, कुणाला प्रवेश द्यायचा, कुणाला प्रवेश नाकारायचा, याचा अधिकार होता कोतवालाला. हे आताच्या कोतवाला त्या कोतवालात बरोबर, कोतवालाला अधिकार होता. आग्र्यातून बातमी गेली मथुरेला, शिवाजीराजे सगळ्या माणसासह गायब झालाय, सगळ्या गावाची धरती घ्या, कोण कुठे लपलंय का बघा. आसपासच्या सगळ्या गावात खबर दिली. कोतवाल यायचा,
दरवाज्यावर तलवार रोखायचा, दार उघडा, ताड 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 आत जायचा, सगळं घर तपासायचा. 5-25 माणसं त्याच्याबरोबर सैनिक बरोबर असायची. कोतवाला आला एक ब्राह्मणाच्या घरी. ब्राह्मणाच्या घरी आल्या आल्या बघितलं, त्यानं दरवाजा उघडला आणि सगळ्याकडे असं बघत असताना त्या नजरेत शंभूराजे पडले. 9 वर्षाचं बाळ, बरदंड शरीर, पिळदार शरीर, व्यायामाचं, गोरापान, राजाचं तेज. ब्राह्मणाची 2 मुलं पण दिसली. त्यावेळेला त्याला विचारलं, हा कोण आहे? तेव्हा त्या ब्राह्मणाला, विसरू नका ब्राह्मणाचं योगदान. त्यावेळी त्याला सांगितलं, हा आमचा भाचा आहे. इथं कशासाठी आलाय? त्याची गुंज करायला आलाय. गुंज केली याची. त्यानं तलवार लावली पोटाला शंभूराजाच्या. तलवार लावल्यानंतर शिवाजीराजांचे शब्द आठवले या पुत्राला, की ती पोरं जशी करतायत तशी करा. ब्राह्मणाची पोरं नाही लागली तलवार बघून. ती रडायला लागली की शंभूराजा रडायला लागला. तरी या कोतवालाचा विश्वास बसेला. हे ब्राह्मणाचं पोरगण एवढं पिळदार कसं, एवढं बलदंड कसं, एवढं तेजस्वी कसं, त्याला शंका आली. आणि त्यांनी सांगितलं, त्यावेळी ब्राह्मण इतके कर्मठ होते की दुसऱ्या बरोबर कधी शिवलेला अन्न सुद्धा खात नव्हतं. त्या ब्राह्मणाला सांगितलं, ताट आण आणि याला बरोबर घेऊन तू एका ताटात दोघं जेवा. जी त्याच्या धर्मात पद्धत नव्हती, जी भारतात वापरली जात नव्हती, त्या ब्राह्मणानं संभाजीराजाच्या बरोबर ताटात जेवला. कोतवाल तिथं थांबला. तरी पण त्याचं मन खात्री येईना की ब्राह्मणाचं नसावंच. जेवण संपल्यानंतर त्यानं काय केलं, संभाजीराजांच्या पोटाला असा चिमटा घेतला. संभाजीराजे रागानं लालबंद झाले. पण पुढच्या क्षणाला आबासाहेबाचा शब्द आठवला, काय? ही पोरं जशी करतात तसं करा. ती पोरं परत रडायला लागली. घरात चिमटा घेतला. संभाजीराजे रडायला लागले. नाटक रडायला लागले. आणि रडायला लागल्यानंतर तो कोतवाल काय म्हणला ऐका. तो कोतवाल म्हणला, अरे हा खरंच तुझा भाचा आहे. हा जर शिवाचा पर्जन्य असताना तर याही वयात माझ्या अंगावर तलवार घेऊन आला असता. ही शंभूराजाची ओळख. 2 महिने आई वडिलांनी महाराष्ट्राला सोडून कुठं राहिले राजे? मथुरेत. आणि येताना वेशांतर करून शिवाजीराजानंतर 2 महिन्यांनी राजगडावर पोहोचले. बुद्धी 9व्या वर्षात मी तुम्हाला सांगितलं. 16व्या वर्षी 6 जून 1674 ला महाराष्ट्रातला तो दिन महत्वाचा आहे. शिवराज्याभिषेक दिन. काय घडले माझ्या बांधवांना? मी परवा हास्य जत्रेत एक स्किट बघत होतो परवा. ते मराठी भाषा राज्याभिषेक, मराठी भाषा दिनाचा ती दिवस होता 27 फेब्रुवारी. त्या स्किट मध्ये उल्लेख आला की 27 फेब्रुवारीला आपण राजभाषा दिवशी मराठी भाषा दिन का साजरा करतो, तर तो कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, नाटककार, त्यांच्या स्मरणाप्रित्यर्थ म्हणा किंवा त्यांच्या ज्ञानाप्रित्यर्थ त्या दिवसाला मराठी भाषा दिन म्हणून महाराष्ट्र साजरा करतो. मला माझ्या बांधवांना सहज प्रश्न पडला. माझा विरोध नाही या गोष्टीला. मी त्यांची वाचतोय पुस्तकं कुसुमाग्रजांची, त्यांच्या ज्ञानाला सराव लागला जाईल. परंतु महाराष्ट्रातली मराठी भाषा जिवंत राहिली या राजामुळे. तेव्हा ज्या ज्या ठिकाणी साहित्य संमेलन असते, ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषेचा गौरव होत असेल ना, त्या त्या ठिकाणी सर्वात अगोदर पूजा केली जावी ती छत्रपती शिवाजीराजांची, शंभूराजांची. हे लक्षात ठेवा. कारण पहिली मराठी डिक्शनरी, मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी एक अष्टप्रधान मंडळाचा रघुनाथ पंडितराव हा मंत्री नेऊन मराठी भाषेचं शुद्धीकरण करून छत्रपती शिवाजीराजांनी मराठी भाषा जिवंत ठेवली. हा राजा जर झाला नसता, राज्याभिषेक झाला नसता, तर मराठीच राहिली नसती आणि मराठी भाषा दिवस साजरा झाला नसता. त्यामुळे त्या दिवशी शिवाजीराजे क्षत्रिय नाही म्हणून राज्याभिषेक करायचा नाही असं महाराष्ट्रातल्या काही कर्मकांडी लोकांनी विरोध केला. 3 कारणं देतात त्याची, की शिवाजीराजांना त्यांची मुंज झाली नव्हती. पूर्वी मुंज आपली अशी होती, ब्राह्मणाच्या मुलाची 7व्या वर्षी
आणि क्षत्रियाच्या आणि बहुजन समाजाच्या मुलांची 8व्या वर्षी. शिवाजीराजांची नोंद झाली नव्हती म्हणून राज्याभिषेक करता येत नाही. नोंद न झालेल्या माणसाबरोबर लग्न झालेल्या ज्याच्या त्यांच्या पत्नी असतात त्या पत्नीला पट्ट नाही म्हणून राज्याभिषेक करता येत नाही, म्हणून स्वयंवराचा राज्याभिषेक करता येत नाही. आणि तिसरं कारण दिलं होतं की शिवाजीराजे म्हणजे महाराष्ट्रात किंवा भारतात किंवा या जगात क्षत्रियच उरला नाही. कारण 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय केली परशुराम. तेव्हा क्षत्रियच उरला नाही. तेव्हा या जगात 2 जाती शिल्लक आहेत अशी ती कर्मकांडी लोक म्हणत होती. एक ब्राह्मण आणि उरलेले सगळे शूद्र. ते अजूनही गेलं नाही, लक्षात ठेवा, अजूनही गेलं नाही. तुम्ही तुमच्या घरातली कुठली पूजा ऐका, तुम्हाला जी पूजेतले मंत्र वापरले जातात कुठल्याही ठिकाणी जाऊन ऐका तुमची पूजा. शब्द येतो पुराणोक्त आणि पुराणोक्त आणि तुम्ही कुठल्याही एखाद्या पौराणिक करणाऱ्याच्या घरची जाऊन पूजा बघा, तिथे शब्द येतो वेदोक्त. क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोघांना वेदोक्त पूजेचा अधिकार आहे. आजही मराठ्यांच्या घरामध्ये किंवा कुठल्याही क्षत्रियांच्या घरामध्ये धनगर माळी साडी कोळी कोणी असो यांच्यामध्ये पुराणोक्त शब्द आधी वापरला जातो. त्यामुळे शिवाजीराजे क्षत्रियच नाही, तिथल्या कर्मकांडी लोकांनी विषय मांडला. मला प्रश्न पडतो, मी भागवताचा पण अभ्यासक आहे, दशावतार विष्णूचे मला मान्य आहेत, पण परशुरामाने जर एकदा पृथ्वी क्षत्रिय केली असेल तर ती पुन्हा 20 वेळा करायची गरज काय? पहिल्यांदा जर निक्षत्रिय झाली तर पुढच्या हा प्रश्न कधी कोणी विचारणार भागवताला? नाही विचारला. एकदा केली ना तो पुन्हा 20 वेळा करायचं कारण काय? आणि वर्णन वाचा भागवतातलं, वर्णन वाचा भागवतातलं. जिवंत माणसालाही मारली परशुरामानं, पोटातले गर्भ सुद्धा क्षत्रियांचे मारले. गर्भ सुद्धा काय गर्भाचा दोष आहे? ज्यानं जगच बघितलं नाही म्हणून हे क्षत्रिय नाही हा वाद ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला राज्याभिषेक करायचाच नाही असा निर्णय झाला. त्यावेळेला वय वर्ष 16 शंभूराजे संस्कृत भाषेचे उत्तम जाणकार शंभूराजांनी 5 दिवस चर्चा केली संस्कृत मध्ये. कोणाबरोबर? गागा भट्टाबरोबर. गागा भट्ट कोण? काशीचे महापंडित, मूळचे पैठणचे. तुम्ही आजही काशीमध्ये जाऊन बघा, वाराणसीत जाऊन बघा. धर्माच्या बाबतीत तुम्ही 2 मिनिट तुम्ही किती अभ्यास करा, 2 मिनिट टिकणार नाही त्याच्याबरोबर चर्चेला. तुम्ही 2 मिनिट वेदांत शास्त्राचा विषय निघेल, ब्रह्मसूत्राचा विषय निघेल, त्यावेळेला तुमची बोबडी वळल्याशिवाय राहणार नाही. इतकं ते अवघड आहे आपल्या धर्माचं. पण या पारंगत असलेले हे बापले, दोन्हीचं उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला, या दोन्हीत पारंगत असलेले हे बापले काय, यांची ही बाजू आम्हाला माहित नाही. आम्ही फक्त तलवार बघितली, मी तलवारी नाही सांगणार असतो. ही बाजू आम्हाला माहित नाही. 5 दिवस संभाजीराजांनी संस्कृतमध्ये चर्चा केली. कोणाच्या? काशीच्या सर्वोच्च धर्मपंडित असलेल्या गागा भट्टाबरोबर. आणि 5व्या दिवशी सिद्ध करून दाखवलं की आम्ही क्षत्रिय आहोत. संभाजीराजाच्या वयाच्या 16व्या वर्षीच्या बुद्धीला सलाम करण्यासाठी गागा भट्टानं एक ग्रंथ लिहिला संस्कृतमध्ये आणि त्या ग्रंथाचं नाव आहे समय नयन. आणि तो ग्रंथ प्रस्तावना लिहिली गागा भट्टांनी. तो ग्रंथ वयाच्या 16व्या वर्षी संभाजीराजांना अर्पण केलेला आहे. एका ब्राह्मणानं, एक धर्मपंडितानं क्षत्रियाच्या 16 वर्षाच्या पोराला किंवा युवराजाला एक धर्मग्रंथ अर्पण करण्याची जगातली पहिलीच घटना आहे. वयाच्या 4 ग्रंथाची निर्मिती आहे. तुम्हाला माहिती आहे, बुद्धभूषण आहे, नायका वगैरे, नक्षिका, हे त्यांचे संभाजीराजांचे ग्रंथ छोटे छोटे आहेत. पण आपल्याकडे असा त्यांची बुद्धी तुम्हाला कळते. बुद्धी काय होती, ताकद काय होती, बुद्धीचा हिशोब तुम्हाला सांगितला. शिवाजीराजे क्षत्रिय होते म्हणून सिद्ध करण्यासाठी दुसरी व्यक्ती उपयोगी नव्हती, संभाजीराजेच उपयोगी पडले आणि शिवाजीराजांचं क्षत्रियत्व सिद्ध झालं आणि यांना राज्याभिषेक झाला. शिवाजीराजांच्या हातामध्ये न्यायदंड आला आणि तो न्यायदंड आल्यामुळं शिवाजीराजांच्या या पुत्राला पुन्हा आपल्या मंत्र्यांनी शिवाजीराजांच्या या पुत्राचा जीव घेण्याचा जो कट रचला त्याच्या निमित्तानं यांना हत्तीच्या पायाखाली देता आलं. अन्यथा राज्याभिषेक नसता
तर पृथ्वीवर ब्राह्मण अवध्य आहे असा मनुस्मृतीचा कायदा होता आणि तो कायदा अंतिम होता. तो कायदा बदलण्याचा खरा मोठा पराक्रम शिवाजीराजेच्या राज्याभिषेकाला केला आणि तो संभाजीराजांच्या हातात आला. माझ्या बांधवांनो, शिवाजीराजांची संभाजीराजांची तुलना जर करायची ठरवली होऊ शकत नाही होतं, कारण एक स्वतंत्र आहे, एक स्वतंत्र आहे. या दोघांची तुलनाच होऊ शकते. फक्त मिळत्या जुळत्या गोष्टीचा विषय असतो, कोणाला कमी लेखाच्या कोणाला मोठं करायचा विषय नाही. पण आपल्या पुत्रानं जो पराक्रम गाजवला त्या पराक्रमाचा पाया शिवाजीराजांनी किती भक्कमपणाने रचलेला होता. संभाजीराजांवर शिवाजीराजांचं लक्ष. तुम्हाला सांगतो, 17 जून 1674 ज्या वेळेला मासात जिजाऊ गेल्या ना, त्यावेळी शिवाजी महाराज तर पोरके झालेच, पण खरे पोरके झाले संभाजी महाराज. कारण येशू त्यांच्या मातोश्रीचे होते सईबाई साहेब. या सईबाई साहेब गेल्यानंतर संभाजी महाराज मासात जिजाऊच्या मांडीवर वाढले होते. 6 जून 1674 राज्याभिषेक झाला आणि 11 दिवसांनी महासाहेबांचं निधन झालं 5 तारखेला. तिथून पुढे शिवाजीराजाच्या या पुत्राचे जे हाल झाले ना, ते हाल आजही वाचू वाटत. पण खरं सांगू, संभाजीराजाच्या जीवनात झालेल्या हालावर मला बोलूच वाटत नाही, कारण मला वाचू सुद्धा वाटत नाही. कारण वाचताना इतका त्रास होतो आपल्याला की आपलं काळीज आहे संभाजीराजे, आणि त्याचे हाल होताना आजही आपल्या काळजाला जखमा होतात. एका वेळी म्हणजे त्यांनी केलेलं 2-3 पराक्रम तुम्हाला सांगतो. मुरुडचा जंजिरा पाहिला तुम्ही कधी? सिद्धीचा सिद्धी मुरुड जंजिरा पाहिला, रस्ता पहिला जाऊन बघून या. 19 गुरुज आहेत. कायम अजिंक्य राहिलेला संभाजीराजांनी मुरुड जंजिरा जिंकण्यासाठी कोणीच केला नाही हा प्रयोग केला. दगड टाकून तिथं सेतू म्हणजे पूल बांधला. दुसऱ्या दिवशी मुरुड जंजिरा पडणार, त्याच्या हात औरंगजेबाने एक सरदार 40,000ची फौज घेऊन कोकणात उतरवलं. तेव्हा मोहीम मार्ग सोडून यावं लागलं. मुरुड जंजिरा का महत्वाचा? माझ्या बांधवांना जाऊन एकदा बघा. माझ्याबरोबर 200 लोक आले ते बघायला मुरुड जंजिरा. तर मुरुड जंजिरा बघितला, पण मुरुड जंजिरावर काहीच का सांगितलं नाही, कारण त्याला सांगितलं तिथली इंच ना इंच भूमी ही पापानं भरलेली आहे. पूर्ण कोकणातल्या तरुण मुली, तरुण स्त्रिया पळवून नेऊन त्यांच्यावर अत्याचार, बलात्कार करून त्या अरब राष्ट्रामध्ये तिथून विकल्या गेलेले आहेत. तरुण मुलं सर्व समाजाच्या शेतात काम करत असताना पळवून नेऊन युरोपभर, अगदी दक्षिण आफ्रिकेबरोबर पर्यंत या सिद्धीने विकलेली आहे. तर त्या किल्ल्यात तुम्ही कधी जाऊन बघा मुरुड जंजिराच्या, तुम्हाला कुठंच तिथं असं प्रसन्न वाटत नाही, पाप त्या किल्ल्यात भेटतंय. तो मुरुड जंजिरा शिवाजीराजांचे शब्द होते की स्वराज्याच्या हृदयात घुसलेला काटा आहे. तो संभाजीराजांना काढण्याचा सफल प्रयत्न त्यांच्या जीवनात केला आणि यश नाही आलं तरी सुद्धा संभाजीराजांनी नंतरच्या पुढच्या काळात राजाराम महाराजांनी कारभाराच्या काळात पुन्हा जंजिऱ्याच्या सिद्धीची हालचाल दिसली नाही. इतका कणा संभाजीराजाने मोडला. दुसरा आहे का माझ्या परकीय लोक जी गेली ना, परकीय लोक, त्यात सर्वात शेवटी गेले कोण माहिती आहे तुम्हाला? सर्वात शेवटी भारतातून 1965 गोव्याचे पोर्तुगीज गेले. भारताच्या भूमीला परकीय माणूस पाहिला कोण आला माहिती आहे? कोणाला? वास्को द गामा. हा पोर्तुगीज आहे. सगळ्यात पहिल्यांदा आले आणि सगळ्यात शेवटी गेले. शिवाजीराजांच्या काळात सुद्धा पोर्तुगीजांचा पूर्ण बंदोबस्त शिवाजीराजांना करता आला नाही, कारण वहीच मिळालं. पण संभाजीराजांच्या काळामध्ये संभाजीराजांनी पूर्ण गोवा जिंकला होता. फोंडा किल्ला जिंकला होता. फोंड्या किल्ल्याच्या लढाईत येसाजी कंकांचे भाऊ कृष्णाजी कंक, जे शिवाजीराजे अफजल खानाला भेटायला जात असताना ज्या 10 अंगरक्षकामध्ये होते, ते लढाईत मारले गेलेले कृष्णाजी कंक फोंड्याच्या किल्ल्यावर. त्या व्हाईसराय शरण आला, त्याची कंबर मोडली आणि संभाजीराजांच्या नंतरच्या म्हणजे औरंगजेब मरेपर्यंत पुन्हा गोव्यात एक सुद्धा आक्रमण आपल्यावर झालं नाही. ही संभाजीराजांची ताकद आहे. संभाजीराजांनी केलेली लूट आहे का? कधीतरी जाऊन बघा. औरंगजेबाचं पहिलं प्रेम जिथं बहरलं ते बुरहानपूर.
औरंगजेबाची आई कोण होती माहितीये का? कोण होती औरंगजेबाची आई? बाप तरी माहितीये? कोण होता बाप? जाऊन मी कशाला याच्यात सांगत असतो, एवढं माहित प्रश्न बघत होतो. औरंगजेबाचा बाप शहाजहान आणि औरंगजेबाची बायको कोण? औरंगजेबाची आई कोण? मुमताज महल. काय आग्र्याला ताजमहाल बघताना जिच्या प्रेमाच्या स्मरणात बांधला ती मुमताज महल. औरंगजेबाची आई 14व्या बाळंतपणात बुऱ्हाणपूरला गेली. किती वेळा? 14व्या बुऱ्हाणपूरमध्ये मेली. तिला तेलात ठेवली. तिचं तेलात ठेवलं आणि ताजमहाल बांधून झाल्यावर तिला तिथे नेऊन पुरलं. मी का सांगतोय हे सगळं तुम्हाला? हे बुऱ्हाणपूर किती महत्वाचं आहे. म्हणजे शाही फॅमिलीच्या सगळ्या गोष्टी तिथे घडलेल्या आहेत. हे बुऱ्हाणपूर जे आहे ना ते सुरतेपेक्षा फार जवळच औरंगजेबाद, कारण त्याच्या सगळ्या लाडक्या गोष्टी तिथे घडलेल्या आहेत. बुऱ्हाणपूरचा जो सुभेदार असायचा ना तो औरंगजेब आपल्या घरातल्या व्यक्तीकडे द्यायचा. ती सुभेदारी औरंगजेबानं कधी परक्या सरदाराला दिली नाही. बहादूर खान कोकण काष्टाला दिलेली होती. दुधभाऊ औरंगजेबाचा. आणि तो सरदार असताना त्याच्या पुतण्याच्या लग्नाला तो हैदराबादला गेला, गोवळकोंड्याला गेला. जाताना फौज घेऊन गेला आणि संभाजीराजाचा राज्याभिषेक झाला. पण राज्याभिषेक झाला म्हणजे विजयादशमी साजरी करायची, सीमोल्लंघन साजरं करायचं. तर सीमोल्लंघनाला सोडून उठलं पाहिजे. संभाजीराजांनी काय केलं? शिवाजीराजांनी 2 वेळा सोडत लुटली होती आणि तिसऱ्या वेळी पण शिवाजीराजे सोडून लुटायला निघाले होते. पण मध्य प्रदेश आणि गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर भिल्लांचं राज्य. तिसरा जो प्रयत्न होता शिवाजीराजांचा तो भिल्लांनी हाणून पाडला. शिवाजीराजांनी मागे घेतली. शिवाजीराजांनी काय केलं? अमिराव मोहित्यांकडे दोघांकडे मोहीम सोपवली की हवाई उठवून दिली. आता राज्याभिषेक झालाय आणि संभाजीराजा सुरतवर चालून जाणार. संभाजीराजे पुन्हा एकदा सुरत उठणार. हंबीरराव मोहित्यांची काही तुकडी सैन्याची सुरतेच्या दिशेने गेली. सुरतेच्या आसपासच्या जंगलात त्यांनी असं थोडं मराठी आले असं दिसावं असं वातावरण निर्माण केलं. 5,000ची फौज बुऱ्हाणपूरला होती. आणि हा बहादूर खान कोकणकाश यानं काय केलं? बरोबर जाताना शाही लग्न म्हणजे मी औरंगजेबाचा शहनशहाचा दुधभाऊ आहे, माझ्या इज्जतीप्रमाणे वराट गेलं पाहिजे म्हणून जाताना 3,000ची फौज बरोबर नेली. उरली किती? 2,000. आणि ती 2,000ची फौज निघून गेल्यानंतर काकर खान नावाचा सरदार मागे ठेवला. पुढे गेल्यानंतर हंबीरराव मोहितेची ती तुकडी तिकडे खेळ करत बसली आणि सुरतेच्या सुभेदारांना निरोप पाठवला की शिवाजी राजांचा पुत्र संभाजी सुरत लुटायला आलाय, तर तुम्ही तुमची कुमक तातडीनं पाठवून द्या. त्यानं काय करावं? 400-500 सैनिक ठेवले आणि उरलेली 1,500ची फौज पाठवली. संभाजीराजे आणि हंबीरराव मोहिते दोघांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला केला. 3 ते 4 दिवस बुऱ्हाणपूर लुटलं आणि लूट घेऊन येत असतात साल्हेर मुल्ल्याच्या बाजूला गुजरातच्या आणि जळगावच्या सगळ्या भागातून येताना एकच वाट अशी होती की ज्या वाटेनं ते येणार होते कळालं होतं. आणि बहादूर खान कोकणकाश वाट बघत बसला होता. शिवाजीराजाला 100% वाटलं त्या संभाजीराजाला की आपली लूट अडवली जाणार, त्यामुळे काहीतरी युक्ती केली पाहिजे. त्या बहादूर खान कोकणकाशला जी तुकडी बसलेली असताना शिवाजीराजांनी मोकळी एक 500 सैनिकांची तुकडी पाठवली आणि त्या तुकडीमध्ये एक पत्र असं दिलं होतं. त्या पत्रात उल्लेख असा होता की आम्ही जळगावच्या दिशेने येतोय, आमच्यासाठी पुढची तरतूद करावी. त्यानं बघितलं शिवाजीराजे खरंच्या मार्गाला जात संभाजीराजे जाणार आहे. खात्री केली संभाजीराजेचं पत्र आहे, शिक्का आहे, तरी विश्वास बसला. संभाजीराजेने फौज थांबवली. त्याच रस्त्यानं पुन्हा 3,000ची एक तुकडी पाठवली. पण बरोबर काहीच नव्हतं, मोकळी तुकडी आली. पुन्हा त्याला वाटलं
वाटलं की खरोखर जळगावच्या दिशेनं संभाजीराजे गेले. आपली सगळी फौज घेऊन हा बहादूर खान कोकण काष्टकडे गेला आणि संभाजीराजांनी सगळी लूट तिथून सातेर मुलांच्या किल्ल्यावर सुखरूप पोहोचवली. शौर्य आणि बुद्धीचा वापर. जगातलं पहिलं लाईफ सेव्हिंग जॅकेट म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट. संभाजीराजांच्या जीवनचरित्रातले 2 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत ना, जागतिक रेकॉर्ड मला वाटते ती सांगतो तुम्हाला. जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट संभाजीराजांनी बनवलं, तेही हत्तीच्या आणि रेड्याच्या काकड्यापासून. ते बुलेट प्रूफ जॅकेट म्हैसूरच्या लढ्यात वापरलं. राजा चिक्कदेवरायच्या विरोधात त्यांची बाणाची सैन्याची तुकडी होती, ती अजिंक्य होती. पहिल्यांदा संभाजीराजा माघार घ्यावी लागली कारण जखमी झाले राजे स्वतः. वाचा तो इतिहास. जंगलात राजे जखमी झालेले आणि पुन्हा त्या जंगलात तयारी करून ती कातडी कमवून त्या कातडीची जॅकेट वापरून नदीत गोडी घालून पाषाणकोट जाऊन बघा एकदा. संभाजीराजे निघाला. 32 वर्षात काय काय केले हो? पाषाणकोट जिंकलाय. हे एक जागतिक रेकॉर्ड आहे. आणि दुसरं एक संभाजीराजांच्या नावावर जागतिक रेकॉर्ड आहे, ज्याच्यावर लिहिलं गेलं नाही, ज्याच्यावर बोललं जात नाही. ते रेकॉर्ड म्हणजे संभाजीराजांनी जगातलं पहिलं आत्मघाती पथक बनवलं. आज जे अतिरेकी वापरतात ना आत्मघाती पथक, ते पहिलं आत्मघाती पथक बनवलं आणि त्या पथकाला नाव दिलं फियादी पथक. त्या पथकाचं नेतृत्व जसं आज तुम्ही ब्लॅक कॅप कमांडो बघता ना, अतिरेक्याच्या विरोधात लढणार कमांडो, ते सिलेक्टिव्ह कोर आहे. सैनिकात जाऊ बघा येतात मिलिटरीसाठी. ती सिलेक्टिव्ह टीम आहे. ती कुठल्याही बाबतीत तरबेज आहे. प्रत्येक हत्यार चालवायला, प्रत्येक बिल्डिंगवर चढायला, प्रत्येक बिल्डिंग उतरायला तरबेज आहे ते ब्लॅक कॅप कमांडो. आणि ते कमांडो आज जसे आहेत तशा कमांडोची पथकं शिरोजी बहरजी नायकाच्या ताब्यात दिली. ही बहरजी नायकाच्या ताब्याची दिलेली होती ना पथकं. औरंगजेब मंगळवेढ्यावरून जत मार्गे कोल्हापूरच्या दिशेने निघाला. शिवाजीराजे, संभाजीराजे हे ज्या पद्धतीनं लढले ना, ती पद्धत कळाली ना. मला वेळ कमी माझ्या बांधवांना माता भगिनींना तुम्हाला याची युद्ध नीती सांगायला. कधीतरी एकदा ते किल्ले बघितल्याशिवाय तुमच्या लक्षात येत नाही. शिवाजीराजेने राज्य जे निर्माण केलं होतं ना, त्याचा उत्तरेच्या टोकाचा किल्ला कुठला व्हायचा? शेवटचा साल्हेर बोलले. आणि दक्षिणेच्या टोकाचा शेवटचा किल्ला कुठला व्हायचा? जिंजे आहे. या दोन्हीचं अंतर किती आहे? 2000 किलोमीटर. 2000 किलोमीटर लांबीचं ते स्वराज्य होतं. तुकड्या तुकड्यात असेल, छोटं छोटं असेल, पण अशा पद्धतीचं ते स्वराज्य होतं. त्यामुळे संभाजीराजांच्या ताब्यात ज्यावेळेला स्वराज्य आलं तर तुलना करताना शिवाजीराजांच्या लढाया पहिल्या जास्तीत जास्त आदिलशहा बरोबर झाल्या, कुतुबशहा बरोबरच्या लढाया कमी झाल्या, मोगलांच्या बरोबर 2 नंबरच्या लढाया झाल्या, कुतुबशहाची नंबर नाही. इंग्रज आणि जंजीरेकर सिद्धी त्याच्याबरोबर पोर्तुगीज यांच्याबरोबर शिवाजीराजांच्या संभाजीराजांच्या लढाया झाल्या. पण आत्मघाती पथक शिवाजीराजांच्या काळात निर्माण झालं नाही. माणसं जाऊन गेली पण ती आत्मघाती पथकात नव्हती. शिवाजीराजांच्या स्वप्नासाठी ध्येयाने गेली. पण संभाजीराजांनी खास आत्मघाती पथक निर्माण केलं. जतच्या एरियामध्ये औरंगजेबाचा जेव्हा मुक्काम होता त्यावेळेला जुनोनी वगैरे एरिया बघ, तिथं जवळ बानूरगड आहे. बानूरगड तर एक फियादील पथक चुकून पकडलं गेलं. त्यात बहरी नाईक पण होती. ते फियादील पथक जर पकडलं नसतं तर त्याच दिवशी औरंगजेबाचा मृत्यू निश्चित ठरलेला होता. कारण ते औरंगजेबाला मारून स्वतः मारणारच होते. पण फियादील पथकात हेच नव्हते. तुम्ही ऐका जरा इतिहास बघा. संताजी आणि धनाजी घोरपडे सुद्धा फियादील पथकातले होते. त्याचा पुरावा देऊन सांगतो तुम्हाला. त्या फियादील पथकाचा आत्मघातकी पथकातले होते म्हणून एवढा पराक्रम करू शकले. लक्षात ठेवा, त्यांच्या घोड्याला सुद्धा धनाजी संताजीची भीती वाटली का? आत्मघातकी पथकाचा प्रवेश आहे हा संताजी धनाजीचा. संताजी घोरपडेचं चरित्र वाचा. औरंगजेबाच्या तंबूत घुसले होते हे. पण औरंगजेब त्याच्या सुदैवाने नमाज पडत होता. तो पण समाजाने पकडले गेले नव्हते. लक्षात ठेवा, नमाज पडत होता. पूजा करताना कसा मारायचा म्हणून संताजी घोरपडेने उघडलेली तलवार मॅन केली. पण ह्याला दाखवून देत आम्ही इथपर्यंत
जातात म्हणून काय केलं, जाताना औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून नेले. 5 लाखाच्या फौजी घुसली ती माणसं. सर्जिकल स्ट्राईक आहे हा. 5 लाखाच्या फौजी हेच क्रियाची मदत करत होते जतमध्ये. औरंगजेबाचा खात्मा 100% त्या दिवशी होणार होता. लक्षात आल्याने युद्ध सुरू झालं. ही किती पाच लोक होती. 500 माणसं त्यांच्या अंगावर पडली. अंगावर पडल्यानंतर 5 लोक मारली गेली. बहरदिनायकाला वर्णी जखम झाली. बहरदिनायकाच्या लक्षात आलं की आपण जगत नाही. ऐका शिवाजी राजांचा बहरदिनायक मी बाणूरगडावर जाऊन 2 तास सांगितलं. 2 तास आवडतं पात्र बहरदिनायक रामोशी समाजाचं. वर्णी घाव लागला आणि बहरदिनायक त्या लढाईच्या जागेपासून बाणूरगडावर आला आणि बाणूरगडावर जे शिवलिंग आहे, शिवमंदिर आहे, त्या शिवमंदिराची जी साळंक आहे ना, त्या साळंकाला कडवून मिठी मारली. शिवाजीराजांचं स्वरूप समजून आणि त्याच ठिकाणी देह ठेवला आहे. औरंगजेबाला मुखात एक वाक्य ऐकू दिलं नाही. दुर्दैव माझ्या माता बहिणी, माझ्या बांधवांनो, त्याच्या त्या साळंकाला मारलेल्या मिठीचं शिवलिंग आजही तिथं आहे, पण अजून आम्ही तिथे दर्शनाला गेलो नाही. जा, ज्यांच्यामुळे ही चरित्र उभा राहिली त्या पाठीचा कणा तिथं आहे, त्या बाणूरगडावर आहे. आपल्या प्रत्येक माणसानं जाऊन नतमस्तक झालं पाहिजे. त्याच्या बरोबरच बहरदिनायकाच्या त्या मृत्यूबरोबरच शिवाजीराजांच्या अनेक इतिहासाला कलाटणी देणाऱ्या आणि जगाला दिशा देणाऱ्या गोष्टी लुप्त पावल्या. कोणत्या? शिवाजीराजा आग्र्याहून कसे पाहिले, कुठं झोपले, घोडा बदलायचं नियोजन बहरदिनायकाचं, जेवण करायचं नियोजन बहरदिनायकाचं, वेश बदलायचं नियोजन बहरदिनायकाचं, रिक्षा मागायचं नियोजन बहरदिनायकाचं, झोपायचं कुठं बहरदिनायक. काय पाहिजे माझ्या बाबा? 22 दिवसात शिवाजीराजांना औरंगजेबाचं प्रत्येक खेळ खातं. औरंगजेबाचं हेर खातं काय होतं ऐका. किरकोळ नका समजू तुम्ही. औरंगजेब वाचला तर ही माणसं करतील. हे तुमचं वडापुरी गाव आहे ना, हे वडापुरी गाव जर तुमच्या औरंगजेबाच्या सत्तानीत येत असेल, जहागीर येत असेल, तर औरंगजेबाचा इतिहास हे पाटील, जहागीरदार, वतनदार हे तर नेमलेले होतेच. पण खुद्द औरंगजेबाचा एक माणूस असायचा, त्याचं नाव होतं वकाई नवीस. हा वकाई नवीस काय करायचा, त्याचे जहागीरदार, वतनदार, देशमुख, देशपांडा, कुलकर्णी, पाटील हे दिवसभर काय करतायत त्याची तंबूत माहिती लिहायचा आणि आग्र्याला पोहोचवायचा. या वकाई नवीस जो आहे त्यानं जर घोटाळा केला तर त्याच्यावर लक्ष ठेवायला एक डुप्लिकेट वकाई नवीस असायचा. त्याची यंत्रणा सेपरेट होती. औरंगजेब साधी गोष्ट नाही. 89 वर्ष वयापर्यंत औरंगजेब जगला आणि त्याच्यावर एकही हल्ला फक्त धनाजी संताजी सोडले तर एवढ्या जवळ कोणीच म्हणून जाऊ शकणार नाही. लक्षात ठेवा. हे पीएचडी पदक निर्माण करणारे संभाजीराजे वर्ल्ड रेकॉर्ड. अजून एक जाता जाता तुम्हाला वडापुरी गावचं काही घराणी काय देशमुखांची शिवाजीराजांच्या घराण्याशी डायरेक्ट सोयीक असणारी माणसं आहेत. तुम्हाला तुमचंच नीट माहित नाही. शिवाजीराजांच्या घरात तुमची नाती काय होती ही जरा माहिती काढा म्हणजे तुम्हाला कळेल. तसं आता ही माझी भगिनी तो बोलताना आणि सगळेच वक्ते बोलतात की गणोजी शिर्के जे केशुबाईंचे सत्यभाऊ होते त्यांनी शिवाजी महाराजांना पकडून दिलं मुकरदम खानाला, संगमेश्वरला असं सांगितलं जातं. माझ्या बांधवांना एक गोष्ट लक्षात ठेवा. हे लिहिलं कोणी माहिती आहे? संभाजीराजांच्या मृत्यूनंतर 120 वर्षांची बाळाजी आवजी जो हत्तीच्या पायाखाली दिला त्याच्या नातूनं ते लिहिलं. ते नाव आहे चिटणीस बकर. त्या चिटणीस बकरीमध्ये हे लिहिलं गेलं बदनाम करण्यासाठी. कोणाला? शिवाजीराजांच्या आणि नातेवाईकांच्या लोकांच्या मध्ये वितुष्ट निर्माण होऊन बदनाम व्हावी एक शिर्के गाव. दुसरं ऐका, हंबीरराव मोहिते सरसेनापती त्यांचे वंशजनी गेल्या वर्षी त्याच्या पाठीमाग या वर्षी प्रतापराव गुजरांचे जिजाऊ जयंतीला आणले होते. प्रतापराव गुजरांचे त्याच्या अगोदर हंबीरराव मोहितेंचे वंशज आणले होते. तर हंबीरराव मोहिते यांची बहीण होती कोण? सोयराबाई.
तर सोयराबाईंनी संभाजीराजांना मारण्यासाठी कटात सामील होत्या असं टीव्हीच्या सिरियल मध्ये पण तुम्ही बघितलं, पुस्तकात पण वाचलं. सोयराबाई मोहिते घराण्याचे आणि तळपीडच्या मोहिते घराण्याचा डायरेक्ट संबंध तनुच्या मोहितेचे. तनुचे मोहिते तुमचे पाहुणे आहेत. तनुच्या मोहित्यांच्या घरातली मुलगी एकोजी राजाची सख्खी सून आहे. शिवाजी राजांच्या सावत्र भावाची सून तनुच्या मोहिते घराण्यातली आहे. नोंद आहे त्याची. ऐका तुम्ही किती किती मोठे आहेत. तर त्यांना बदनाम करण्यासाठी सोयराबाईचा संबंध या कटवाल्यांशी असं लिहिलं गेलं 120 वर्ष. त्या हंबीराव मोहितेच्या वंशजांनी मला एक पुरावा दिला आणि तो मुद्दाम सांगतो ऐका. सोयराबाई आणि संभाजीराजांचं वय नव्हतं. सावत्रबाई असल्या तरी नव्हतं आणि संभाजीराजांना मारण्याचा कुठलाही कट त्यांनी केला नव्हता. त्याचा एकच पुरावा त्यांनी मला दिला आणि तुम्हाला तो देतो. मला तो खरा वाटला आणि तो जर खरा पुरावा का वाटलाय का, कारण राजाराम महाराजांच्या ज्या पत्नी आहेत, कोण आहेत राजाराम महाराज? वीरभद्रकाली ताराराणी. ही ताराराणी कुणाची कन्या आहे? हंबीराव मोहितेची कन्या आहे. आणि तो विवाह कोणी जमवला तुम्हाला कल्पना आहे? ताराराणीचा आणि राजाराम महाराजांचा विवाह संभाजी महाराजांनी जमवला. सोयराबाई जर त्या कपटी असतील याचा विरोध असता तर हंबीराव मोहितेंची मुलगी राजारामांना साहेब कधी संभाजी महाराजांनी करू दिली नसती. तेही घराणं बदनाम केलं. ऐका, गणोजी शिर्केंना बदनाम केलं गेलं, शिर्के घराणं बदनाम केलं गेलं. डच कागदपत्रात उल्लेख आहे आणि तो डच कागदपत्राचा उल्लेख जी शिवप्रेमी त्यांनी नीट ऐका, ज्यांना शिवाजी महाराज मिळायचे. शिवाजी महाराजांच्यावर सर्वोत्कृष्ट पुस्तक आजपर्यंत लिहिलं गेलं असेल तर ते लिहिले डॉक्टर बाळकृष्ण यांनी. आणि ते डॉक्टर बाळकृष्ण मराठी नाही, ते पंजाबची पंजाबी असणारी व्यक्ती शिवाजी विद्यापीठात आली आणि शिवाजी विद्यापीठातून शिवचरित्र वाचून वेळी झाली. त्यांनी जगभरात शिवाजीराजांच्या काळात जेवढा पत्रव्यवहार झाला, फ्रेंच, डच, इंग्रज, मोगल, कुतुबशहा, आदिलशहा, पोर्तुगीज या सगळ्यांची कागदपत्र गोळा केली आणि स्वतंत्र एक शिवचरित्र लिहिलं. त्यात उल्लेख आहे की संभाजीराजांना संगमेश्वरला शिर्केंनी पकडून दिलं नाही, संभाजीराजांना पकडून दिलंय ते एका कारकुनानं जातीसह उल्लेख आहे. हे डच कागदपत्रात का उल्लेख आहे? कारण इथं जे डचचे व्हायसराय किंवा जे प्रमुख असायचे ते आपल्या राजाला तिथला सगळा वृत्तांत कळवत होते. तर या डचांनी लिहून ठेवले तो एक पुरावा सापडला, शिर्क्यांचा संबंध नाही. पकडल्यानंतर ऐका, माझी वेळ संपत आली की पकडल्यानंतर संभाजीराजांची ज्या पद्धतीनं हाल झाला. एक मुद्दा तुमच्याबरोबर पुढे मांडून जातो. हा मुद्दा चरित्राला धरून आहे म्हणून सांगतो. शिवाजीराजांच्या संभाजीराजांच्या स्वभावातला फरक आहे का? स्वभावातला फरक आहे आणि तो का झाला हे ऐका. शिवाजीराजांचं हे लक्षात ठेवा, मी आता बोलतोय. आपला क्षत्रिय समाज त्याला जातीचा संबंध नाही. क्षत्रियची व्याख्या धर्मशास्त्रात दिली ना. तुम्ही असं समजू नका की मराठाच फक्त क्षत्रिय होते किंवा दुसरा कोणी क्षत्रिय होऊ शकत नाही दुसऱ्या जातीचा, असं समजू नका. धर्मशास्त्रात तशी व्याख्याच नाहीये. धर्मशास्त्रातली क्षत्रियाची व्याख्या जातीची नाही, ती अशी आहे शतवस्त्र येते इति क्षत्रिय. म्हणजे दुसऱ्याच्या त्रासापासून जो वाचवतो तलवार घेऊन त्याला क्षत्रिय म्हणा, त्याची जात कोणती असू द्या. शिवाजीराजांनी त्या क्षत्रियाची व्याख्या सत्यात उतरवली. 18 पगड जातीच्या हातात, ब्राह्मणाच्या हातात सुद्धा शस्त्र दिलं. क्षत्रियाची व्याख्या हे करून दाखवली. शतवस्त्र येते क्षत्रिय यांना कळालं. शिवाजीराजांच्या आणि शंभूराजांच्या या दोघांच्या स्वभावाचा फरक मी तुम्हाला सांगतोय. शिवाजीराजांच्या वरती 16 सद्गुरूंचा अनुग्रह होता. 16. संभाजीराजांच्यावर एकच अनुग्रह होता, तो होता शक्तिपात योगाचा शाक्त. म्हणून कवी कलश आणि संभाजीराजे हे शाक्त म्हणजे फक्त देवीची पूजा करत होते. शेवटी मरताना सुद्धा तेच पण त्याच्या तोंडात होता, जगदंब जगदंब जगदंब. कवड्याची माळसून त्यांनी तुकोबारांच्या वारीला धन पुरवलं. आपल्या इथून जाताना सुद्धा सैन्य सुद्धा पुरवलं. शिवाजीराजांच्या काळात ते जमलं नाही. वारी संभाजी महाराजांच्या काळात सुरू झाली.
महाजीने सुरू केलेली वारी आहे त्यावेळेला संभाजीराजांनी पुरवलं. शिवाजीराजांच्या गळ्यात एक कवड्याची माळ होते. शिवाजीराजांना बी शक्तिपात योगाचा अनुग्रह होता, पण शिवाजीराजांच्यावर पहिला अनुग्रह महाबळेश्वरला गोपाळ भट्टांचा होता आणि ते सूर्योपासक होते. ते सूर्योपासक होते. एक बाबा याकूत मुस्लिम होते आणि उरलेले जे 15 राहिले किंवा 13 राहिले 14 राहिले ते सगळे वैष्णवाच्या पंथाचे होते. संभाजीराजावर एकच अनुग्रह होता, तो म्हणजे शाक्त. फरक काय फरक काय पडतो? तुम्ही सप्त्यामध्ये विष्णूचं वाद्य कुठलं आहे? मृदंग, टाळ, वीणा आहे ना. ते वाचताना कसं वाटतं? शांत रस निर्माण होतो, शांत. आषाढ सुरू होऊ द्या. देवीचं वाद्य कुठलं आहे? आज त्याच कार्यक्रमामुळे उपस्थिती आहे ना. वाद्य कुठलं आहे देवीच? हलगी, ढोल, झांज आहे ना. तेव्हा ते वाजलं बरं, तेव्हा अंग भरवल्याशिवाय आपलं तेव्हा ते वाजल्यावर त्याचं अंग भरमत म्हणजे का ताजं तवान होत नाही ना. ते पुरुषच नाही, आपलं मतच स्पष्ट आहे. शक्तीचं जागरण आहे ते, तिचं वाद्य येते. आपली कुंडली शक्तीला जागृत झाली पाहिजे म्हणून डोळ्याची लागणार ते जागणार घेऊन त्याला कुठं नाही. ते काय आहे बघा, सुरुवातीला करंट आला, ज्याला आवरला तो थांबला, ज्याला आवरला नाही तो नसला. पण ती शक्ती नाही, शक्तीला माघार माहित नाही. लक्षात घ्या. शिवाजीराजे बरेच वेळा पळून गेले, शिवाजीराजेने तह केलाय, शिवाजीराजेने सोम केलंय, ढोंग केलंय, काय काय बरेच केलंय. इथं प्रकारच नाही. सरळ सरळ काय समोरासमोर 128 लढाया, माग नाही पुढं अनुग्रहाचा संबंध आहे, धर्माचा संबंध आहे. स्वभाव त्यानुसार बदलला. एवढंच नाही, घात का झाला हे आहे. घात का झाला, महाराष्ट्राचा घात का झाला ऐका. माझं शेवटच बोलतोय. अल्लाउद्दीन खिलजी ज्यावेळी इथं आला होता देवगिरीच्या किल्ल्यावर, किंवा राजा रामदेवराय आणि कृष्णदेवराय हे महानुभाव बंधाचे होते. आणि त्याचे जे पेशवे होते ना, कोण? हेमाद्री पंडित आणि बोगदेव. हे हेमाडपंथी मंदिरं ज्यांनी बांधली ना, तो हेमाद्री हुशार होता. तो मोडी लिपी ज्याने शोधून काढली, तो हेमाद्री ऐका. आणि बोगदेव कोण? ज्याने 36 ग्रंथ लिहिले. निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई आणि ज्ञानदेव. आई वडिलाच्या देहांताच्या प्रायश्चित्तानंतर पैठणला जनशुद्धीपत्र लिहून दिलं, म्हणजे केवढा अधिकार होता तो बोगदेव. ते 2 देवकेश होते, हे वैष्णव होते. ते वैष्णव आणि ते महानुभाव. त्या काळात माऊली वैष्णव, नामदेवराव वैष्णव. पण राजा महानुभाव पंथाचा यांना त्या काळात कुठलीही किंमत मिळाली नाही. माऊलीला पण नाही, नामदेव महाराजांना नाही. त्यामुळे यांनी पार काशीपर्यंत प्रवास केला. नामदेव महाराजांच्या काळा बघितलं तर गुरु ग्रंथ साहेबांमध्ये, पंजाबमध्ये आहे, पण महाराष्ट्रात त्यांना किंमत मिळाली नाही. या 2 मधला वाद कोण? महानुभाव पंथ आणि वैष्णव टोकाला गेला. आणि हे दोघं अल्लाउद्दीन खिलजीला फितूर झाले. धान्याच्या ऐवजी मिठाची कोठार. महाराष्ट्र 300 वर्ष सुलतानाच्या वरवंट्याखाली भरडला. इथं ऐका. शिवाजीराजे वैष्णव, देवीचे भक्त मरेपर्यंत कवड्याची माळ उतरवली नाही. आणि आपला कुठला सरदार पडला तरी गळ्यात कवड्याचीच मागत. प्रचंड देवीचे भक्त, प्रचंड देवीचे भक्त. परंतु वृत्तीला अनुग्रह वैष्णवांचा. तेव्हा शिवाजी महाराजांचे उरलेले जे हंबीरराव मोहिते सोडून उरलेले जे 6 मंत्री होते, राष्ट्रप्रधान मंडळातले 7 मंत्री, ते सगळे वैष्णव होते. शिवाजीराजांचा त्याचा वाद झाला नाही. संभाजीराजांच्या मंत्रिमंडळामध्ये कवी कलश आणि संभाजीराजे शाक्तपंथीयाचे आणि बाकी सगळे वैष्णव. तर मंत्र्याचं यांचं कधीच जुळलं नाही. उलट मंत्र्यांनी ह्यांना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न एकदा 3दा केला. त्याला अर्थ आहे बघा, विसरू नका. हे कपोकल माझा अभ्यास आहे, हा माझा अँगल आहे. हे कुठं
लिहिले वाचलेलं नाही बोलत, मला धर्माचा अभ्यास आहे म्हणून बोलतोय. म्हणून माझ्या बांधवांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आज सुद्धा तपासून बघा. माळकऱ्याचं, टाळकऱ्याचं, पडीवाड्याचं जमतंय. माळकरी काय म्हणतो, काय करते का, काय करते का, आणि पडीवाला काय म्हणतो, 100 कोणी 1 लढी. त्याचं ते वाक्य, या दोघांचा मेळ लागत नाही. आज सुद्धा वाद आहे. त्यामुळे बायको करताना लक्षात ठेवा पोरांनो, परडीचं माळाचं नाही जुळत. कोणीतरी कोणावर कॉम्प्रोमाइज केल्याशिवाय ती ऍडजस्ट होत नाही. वृत्ती तर बदल होतो. संभाजीराजे शाक्तपंथी असल्यामुळं संभाजीराजाला मागायला गेलं. माहित नव्हतं औरंगजेबाला 2 प्रस्ताव ठेवले होते संभाजीराजांच्या जवळ. 2 प्रस्ताव ठेवले होते. त्याचा पहिला प्रस्ताव, ते मुलगी देणं वगैरे काय करणार तिथे, कारण ती मुलगी झिनत उन्निसा होती, ती शिवाजीराजांच्यावर प्रेम करत होती. संभाजीराजापेक्षा 14 वर्षांनी मोठी होती आणि शिवाजीराजांपेक्षा 13 वर्षांनी ती लहान होती. शिवाजीराजावर प्रेम, तिने लग्न केलं नाही. उलट दुर्गाबाई, येसुबाई, परत नंतर राणू अक्का आणि संभाजीराजांची कन्या कमलजा, त्यांची इज्जत तिने वाचवलेली आहे. कोणी, शिवाजीराजाच्या प्रेमिकेने, ते झिनत उन्निसा. ती तुझी मुलगी जी, मग तसं काय नाही. ते धर्मरक्षक शब्द किंवा धर्मवीर शब्द सुद्धा आपल्याला पडत नाही. कारण संभाजीराजांनी जे बलिदान दिले ते धर्मासाठी दिले नाही, ते बलिदान दिले ते स्वराज्यासाठी दिले. संभाजीराजांकडे 2 प्रस्ताव दिले होते तुम्हाला. पहिला प्रस्ताव कुठला दिला होता, की तुला इथे सगळे गड किल्ले मला दे, उत्तर तुला पठाणात याच्यापेक्षा मोठं राज्य देतो आणि तू तिकडे राज्य कर, तुला जीवन सोडतो. संभाजीराजाने तो ठोकर. दुसरा ऐका, शेवटचा प्रस्ताव दिला होता. ज्यावेळी संभाजीराजांच्या कवी कलशाच्या अंगावरती कातडी सोडली, डोळे आधीच पडले होते, उंटावरून त्यांची मिरवणूक काढली होती. तुम्ही तुळापूरला जाऊन बघा, कवी कलशाला असं मारलं, संभाजीराजांना पुढे मारलं. संभाजीराजांच्या अगोदर कवी कलशावर सगळे प्रयोग केले जायचे. ते हाल बघून संभाजीराजे औरंगजेबाला शरण जावे खाईत होता. अंगावरची कातडी सोडली कशाला माहिती आहे, वाघ नका. मांजराचा पंधा जर लागला ना, मांजराचा पंधा, ते याद किती होती सांग कल्पना करा. आणि चाकू लागला आणि पंधा लागला, किंवा बोरीचा काटावर वडला, बाबळीचा काटा घुसला, करून बघा पाहिजे. जास्त त्रासदायक कुठलं वाटतं. वाघ लागला कातडी सोडली या दोघांच्या अंगावरची. आधी यांच्या सोडली, कवी कलशाच्या, नंतर संभाजीराजांच्या सोडली. त्याच्यावर मिठाचं आणि चटणीचं पाणी टाकलं. त्यानंतर कवी कलशाची जीभ छाटली, संभाजीराजांची जीभ छाटली नाही. त्यानंतर कवी कलशाच्या त्याची मान जी तोडली ना, ती फरशी कोरड्याने तोडली. कवी कलशाची मान तोडल्यानंतर त्याच्या अंगावर जे रक्त आहे, संभाजीराजाचे डोळे पडले होते ना, ते रक्त त्याच्या अंगावर संभाजीराजाच्या गरम पडावं अशी व्यवस्था केली. कवी कलश पडलेलं काढलं. शेवटी संभाजीराजांना दुसरा जो मसुदा दिला, संभाजीराजांनी माघार तिथे घेतली. काय विचारलं माहिती तुम्हाला, औरंगजेबा, तुला आत्ता सुद्धा जीवन सोडतो, तुझ्या कुटुंब कबिलांना सोडतो, मला फक्त एक सांग की माझ्या सरदारापैकी दिल्लीपासून इथपर्यंत, आग्र्यापासून इथपर्यंत तुला फितूर कोण कोण आहे एवढं फक्त नावं सांग. संभाजीराजे औरंगजेबाच्या तोंडावर चुकले. त्यानंतर संभाजीराजांच्या मानेवर फरशी कुऱ्हाड चालवली. पहिल्याच मोठ्यात संभाजीराजांचा मानेचा कळस फुटला, कंठ शाबू झाला. जीभ तोडली नव्हती, कारण शेवटची किंकाळी संभाजीराजांकडून ऐकायची होती, किंवा सरदाराची नावे सांगितली तर त्याला सांगता यावी म्हणून जीभ छाटली. चुकी सांगितलं होतं, जीभ छाटली नाही. पण संभाजीराजांना जेव्हा कुऱ्हाड मारली, त्यावेळेला सुद्धा संभाजीराजांच्या मुखात एकच शब्द होता, जगदंब जगदंब. दुसरी कुऱ्हाड मारली, त्याच्यात ताटात घेतलं. औरंगजेब त्याच्यावर थुकला, त्याच्यावर पाला रोवला. संपूर्ण महाराष्ट्रात ते फिरवलं गेलं. त्याचा पाडव्याचा काही संबंध नाही. तो परत उठवलेला अपघात मला सांगायला वेळ नाही, कधी पाडव्याला त्याच्यावर बोलेल. पण संभाजीराजांना औरंगजेबाने दिलेली ही भूमिका होती की फितूर सरदाराचे फक्त नावं सांग. ऐका, ज्या दिलेर खानाला जाऊन संभाजीराजे मिळाले होते, ती शिवाजीराजांची, संभाजीराजांची राजकीय योजना होती. संभाजीराजे पटलेले नव्हते, कारण परत घेतलेच नसतं. शिवाजीराजांनी संभाजीराजांना परत घेतलं.
त्या दिलेर खानाला संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर विष खाऊन मारावं लागलं. संभाजीराजे ऐका, एखाद्याशी मैत्री केली तर किती पक्के बसत होते. ज्या फौलाद खानानं शिवाजीराजांना कैदेत कोंडलं होतं आग्र्याला, ज्याचा पारा 5,000 लोकांचा, संभाजीराजांच्या मृत्यूनंतर विष खाऊन मारावं लागलं. ऐका, संभाजीराजांच्या देहाचे तुकडे तुकडे केले आणि तुळापूरच्या भीमा इंद्रायणीच्या संगमावर फेकून दिले. फतवा काढला, त्याचा अंत्यविधी करायचा नाही, त्याच्या शरीराला स्पर्श करायचा नाही, कोणी त्या प्रेताला अंघोळ घालायची नाही, त्याचा विधी करायचा नाही. एकही पुरुष पुराला नाही, एकही पुरुष पुराला नाही. लक्षात घ्या. पहाटे 5ला उठून कपडे धुवायला गेलेली जना नावाची पलटी तिने पाहिलं, संभाजीराजांच्या देहाचे तुकडे तुकडे करून टाकले. काही बातम्या बाहेर पडलेल्या होत्या. गावात आली, सगळ्यांना वाहन केलं, आपला राजा मारलाय, त्याचा अंत्यविधी आपण करू. एक पुरुष बाहेर आला. तिनं स्त्रिया गोळा केल्या आणि सगळ्या स्त्रियांनी आपल्या ओटीत संभाजीराजांच्या देहाचे तुकडे गोळा केले. ते तुकडे गोळा करून आणून पोतं असताना काळ्या धाग्याचं, त्या पोत्यामध्ये ते असं शिवलं गेलं. ज्यांनी शिवले त्या तुकड्याला, ते तिथं शिवले नाव जे आडनाव आहे त्यांच्या वंशने गोळा केले. संभाजीराजांच्या देहाला शिवलं म्हणून त्याला शिवले आडनाव पडलं. पण अंत्यविधी करण्यासाठी या राजाला स्मशानभूमीतली जागा करून उपलब्ध करून देईना, स्वतःच्या रानात कुणी अंत्यविधी करून देईना. त्यामुळे का भारताच्या इतिहासामध्ये दलित समाजाच्या एका पोराचा सत्कार भर दरबारात करणारा भारताच्या इतिहासाचा एक राजा संभाजीराजा. त्या पोराचं नाव होतं रायप्पा. संभाजीराजाला बहादूरगडावरच्या हार बघून तलावावर घेऊन सरळ घुसला. 3-4 पठाणांची मुलगी उडवून त्याला मारला गेला. त्याचा भाऊ येसुबाईपर्यंत पोहोचला निरोप देताना. त्याच्या 3रा भाव आणि त्याच्या नातेवाईकांनी दलित समाजाने ते धाडस दाखवलं माझ्या मातावर. दलित समाजाने नाही तुम्हाला कोणी जागा दिली, नाही तुम्हाला कोणी दान दिलं तर संभाजीराजांचा अंत्यविधी आमच्या ओट्यावर करा. ओट्यावर अंगणात सुद्धा नाही, ओट्यावर चिता रचली गेली दलित समाजाच्या. आणि अग्नी द्यायला एकही पुरुष पुढाला नाही. या नारी शक्तीनं, या जनापलटिनीनं, तिच्याबरोबर जमलेल्या महिलांना साक्षात देवीनं अग्नी दिल्यासारखा त्या चितेला अग्नी दिला. जाती जातीत भांडण करण्यासाठी चरित्र वापरू नका. प्रत्येक जातीचं योगदान लक्षात ठेवा. अग्नी दिला. काय त्याग आहे. ज्या दुर्गा राणीसाहेब कैद झाल्या, त्यांची कैद किती आहे माहिती? कैद किती आहे? 43 वर्ष. का सोडल्या दुर्गाबाई उशिरा. येसुबाईला कैद किती आहे? संभाजीराजाच्या धर्मपत्नी माहिती आहे? 25 वर्ष. त्यातली 12 वर्ष महाराष्ट्रात आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 13 वर्ष आग्रा. काय त्याग आहे त्यांच्या उद्भवनाचा. त्या स्त्रिया वाचा. संभाजीराजाचा मृत्यू त्याच काळात नाही. आमच्यातली एकही व्यक्ती आजही विसरलेली नाही. आजही संभाजीराजा आज मारला सामाळा वागतो. आणि ही धग जोपर्यंत मानव जात पृथ्वीवर शिल्लक आहे तोपर्यंत आमच्या अंतःकरणात, आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या स्त्रीच्या अंतःकरणात तशीच ताजी राहणार. कारण एवढं मोठा त्याग, एवढं मोठं बलिदान, एवढा हलाहाल करून स्वतःच्या कुटुंबावर पूर्ण विस्तव ठेवून या राजाने कोणासाठी दिलं? आमच्यासाठी दिलं. आमच्यासाठी. म्हणून आज आमच्या कपाळाला गंध आहे, आमच्या कपाळाला हळदी कुंकू आहे, आमच्या गळ्यात माळ आहे, आमच्या दारात तुळस आहे आणि आमच्या मंदिरावर कळस आहे. हे कधीच विसरू नका. शंभूराजांचं चरित्र, शिवाजीराजांचं चरित्र कशासाठी ऐकावं, कशासाठी वाचावं, एक लक्षात घ्या. छोटा असू दे, स्वतंत्र असतो. नोकरी नाही केली, नोकरी नाही केली, राज्य केलं. राज्य राजा आहोत आपण, राजा आहोत हे प्रत्येक लेकराला सांगा. 3 वर्षाचं पोरग ज्याला कळत नाही, 3 वर्षाची पोरगी आमच्यातली, तिच्या पुढे 10-12 खेळणी टाका, क्रिकेटची बॅट टाका, फुटबॉल टाका, फुगा टाका, खुळखुळा टाका,
धनुष्य बाहेर टाका आणि ढाल तलवार करून बघा प्रयोग, करून बघा प्रयोग. आमची ती मुलगी असं 18 पकड जाते फक्त मारता नाही. आजही कोणाच्या घरात जाऊन बघा, करून बघा प्रयोग तुम्ही. आमच्यात लेकरू पहिल्यांदा हात लावेल ते ढालीला तलवारीलाच लावेल, पण ती खेळण्यातली असो कारण संभाजीराजे यांच्या बरोबर लढलेल्या मावळ्याच्या अवलादीचं रक्त तिच्या अंगात खेळतंय. जात कोणती असू द्या, याच्यासाठी गडकोट केले पहा, इतिहास वाचा. मी खरोखर धन्यवाद देतोय तुम्हाला वस्ताद की तुम्ही ज्योत पेटवली. ज्योत ताजी ठेवा. वाद घालण्यासाठी चरित्र वापरू नका, दिशा देण्यासाठी वापरा. माझे एक आवाहन सर्वांना करतोय, आरक्षणामधून तुम्हाला शिक्षणाला नोकरीला फायदा होईलच व्हावा माझी इच्छा आहे. माझी इच्छा आणखी दुसरी एक वेगळी आहे. या चरित्रातून मी एकच गोष्ट शिकवली घेतली आहे की आपण नोकऱ्या मागणारे बनू नका, नोकऱ्या देणारे बना. नोकऱ्या देणारे बना, याच्यासाठी चरित्र वाचा. छोटं असू द्या माझ्या बाजूला, छोटं असू द्या. ते क्षात्र ते काय चमकते हे तुम्ही अनुभवून पहा. पहिलीच शाळेत घातल्यापासून आईनं पोराला सांगा, पहिलीच शाळेत घातल्यापासून पोरानं आपल्या बापाला पोराला सांगा की तुला नोकरी करायची नाही, मी तुला नोकरी करून देणार नाही. इथून सुरुवात करा, इथून सुरुवात करा. त्या रक्ताला तुम्ही ओळख करू द्या. या रक्ताला तुम्ही कुठे यात्रेत घेऊ नका. या रक्ताला कुठल्या गोवा बाबाच्या पुढे उभा करू नका. त्याला फक्त गडकोट किल्ल्याची माती जाऊन त्याच्या कपाळावर लावा. तुम्ही स्वतः फिरा. एक वारकरी म्हणून पंढरपूरची, आणि एक वारी म्हणून धारकरी म्हणून एक वारी किल्ल्याची. एकाच पुत्रात वृत्तीचा वारकरी, कृतीचा धारकरी करण्याची जबाबदारी आज या जिजाऊची आहे आणि या माझ्या मुलाची. हे लक्षात ठेवा. एक कृती एकच लेकर आहे. वृत्तीचा वारकरी बनला पाहिजे आणि कृतीचा धारकरी बनला पाहिजे. नोकरी कुठल्याही शिक्षणाचं डिग्रीचं भेंडोळं बापाला मान खाली घालायची वेळ आणणार नाही. काळजी प्रत्येक पोरांना घ्या आणि आजपासून एक प्रतिज्ञा करा. संभाजी महाराजांचे जे वय मला कमी वेळ, मी तर असा एक लेख पाठीमागे एक मेसेज टाकला होता अख्ख्या महाराष्ट्रात, त्याच्यावर म्हणजे असं फार काहूर बांधलं. मी एकच वाक्य टाकलं होतं, हे परमेश्वरा, हे भगवंता, माझ्या आयुष्यातला निष्क्रिय क्षण अनुभवण्यासाठी मला तू जिवंत ठेवू नको. त्यांच्या आयुष्यात एकही क्षण म्हणजे निष्क्रिय नाही. किती झोपले असते, किती झोपले असते, किती वेळा जेवले असते याचा विचार करा. 32 वर्षात काय केलं, 50 वर्षात काय केलं, अरे काय आयुष्य त्याच्यात 80, 90, 100 वर्षाचं. शेवटचा श्वास आहे तोपर्यंत राष्ट्रासाठी, धर्मासाठी, प्रपंचासाठी, समाजासाठी मला काहीतरी करता आलं पाहिजे. ही वृत्ती या चरित्रातून घ्यावी, याच्यासाठी व्याख्यानाने, याच्यासाठी गडकोट याच्या मोहिमा असाव्या अशी माझी इच्छा आहे. आणि आपण ते करताय. भविष्याच्या वाढवा. दर महिन्याला एखादी वारी किल्ल्याची करा. 360 किल्ले संभाजी महाराजांचा पराक्रम, बलिदान भूमी, पकडलेली भूमी, येसुबाईची झाली काही झालेली जागा, येसुबाईनं गाजवलेली बुद्धी, सगळं जाऊन बघा, सगळं जाऊन बघा. ताराराणी अनुभव, ताराराणी वाचा. लग्नापूर्वी शाळा कॉलेजला जाण्यापूर्वी माझ्या माता बहिणीनं एक वेळ जिजाबाई साहेब वाचा, दुसरी वीरभद्रकाली ताराराणी वाचा आणि तिसरी पुण्यश्लोक त्या माता वाचा. आपल्या आयुष्यात तुम्ही कधी आपल्या आई बापावर रागावणार नाही आणि चुकून दारिद्र्यात गेला किंवा परिस्थिती गरीब झाली तर आपल्या बापावर आणि नवऱ्यावर सुद्धा चिडणार नाही. ही तीनच चरित्र वाचा. पुरुष म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही गोवा बाळाच्या पाठीमागे जाऊ नका. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. 18 पगड जातीला सामावून घेणारा जगातला एक लोक आहे. आजही 18 पगड जातीचे संत आहेत. 18 पगड जातीला गुरु होण्याचा अधिकार दिला तो फक्त वारकरी संप्रदायाला. आणि त्या वारकरी संप्रदायाला तुकडे करण्यासाठी या अनेक पद्धती झाली की ज्यातला होल्ड आणि मक्का आज विशिष्ट वर्गाकडे पुन्हा गेला. नका पाठवा आपल्या बायका, नका पाठवा आपल्या पुरी, नका पाठवा आपली पोरं. इतिहास वाचा, गडकोट किल्ल्यावर आणि वारकरी संप्रदायामध्ये तुकोबाराय माऊली नावाचा कुठल्या बंधू बाबाच्या मोठी पाकिटे घेणाऱ्या बुवा बाबाच्या नादाला लागू नका. स्वतः वाचा. मी स्वतः वाचले म्हणून बोलू शकतो, म्हणून एवढ्या हक्कानं तुमच्याकडे लावू शकतो. माझ्या जीवनातला जेवढा काळ मला समाजासाठी देता येतोय, इतिहासासाठी देता येतोय, धर्मासाठी देता येतोय, राष्ट्रासाठी देता येतोय, समाजासाठी देतोय, मनसोक्तपणे मी देतोय. का? मी या चरित्रात एकच घेतलं, नोकरी करायची नाही. नोकरी करायची नाही. कमीत कमी 2000 अशी पोरं त्यांचे प्रपंच नोकरीत देणारा झाला. यांची याचं पोट भरू लागलं, यांचं कुटुंब सुखी झालं.
त्यातलं एकही पोरग व्यसनी नाही शिवचरित्र त्यातलं एकही पोरग आई वाटला सोडून वेगळं राहिलं नाही शिवचरित्र शंभूचरित्र मी हा इतिहास जपतोय तुम्ही जगा विनंती करतोय माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो जय भवानी जय शिवाजी जय शंभू तयार होणं अजूनही ऐकायचे